सकाळपासून रात्रीपर्यंत अशी कुठली भावना आहे, अशी कुठली सवय आहे ती तुम्हाला फार त्रस्त करत असते, फार सतावत असते, त्यातून तुम्ही फार दुखी आणि निराश होऊन जातात. असा कुठला विचार मनात घोळत असतो की तुमचं जगणं अगदी अवघड आणि कठीण बनत जातं. Hello everyone, my name is Lokesh Sode, inspirational speaker and content creator. Before moving forward, please share, like and subscribe our channel so everyone can grow one person better every day. तुम्ही हा व्हिडिओ शेअर केल्याने एका मुलाच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्म येईल आणि त्याचं लाईफ कम्प्लिटली चेंज होऊ शकतो. तो शेअर करायला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला आतापर्यंत अंदाज आला असेल की ती कुठली भावना असते, ती कुठली सवय असते, तो कुठला विचार असतो, तो वारंवार आपल्याला सतवत असतो आणि आपण आपल्या आतला आनंद, ती सवय, ती भावना हिरावून घेते. कंपॅरिझन. तुमच्या सोशल मीडियामध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये, इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असताना एखाद्याच्या लाईफमध्ये करिअर अचिव्हमेंट आली, रिलेशन बिल्ड झालं, एखाद्याने काहीतरी चांगली वस्तू घेतली, एखादा जण चांगल्या ठिकाणी फिरायला गेला, तर एक कंपॅरिझनची भावना आपल्या मनात निर्माण होते की बघा तो किती सुखी आहे, तो किती आनंदी आहे, तो किती उत्साही आहे आणि मी बघा घरातच आहेत, माझ्या लाईफमध्ये काही चांगलं होतच नाहीये, माझी आजूबाजूची माणसं पण तशीच आहेत, माझ्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट पण तसंच आहे. स्वतःला कोसत राहणं, स्वतःला दोष देणं, यामध्येच आपला दिवसभराचा वेळ जातो. स्वतःशी आपण प्रामाणिक नसतो, स्वतःचा आनंद आतमध्ये असण्याऐवजी बाहेर शोधत असतो, तर कंपॅरिझन मध्ये. जेव्हा एखादा आपल्याला विचारतो की बघ मी हे केलं, मी हे अचिव्हमेंट्स केली, मी ही वस्तू घेतली, मी ही फिरायला गेलो, तेव्हा तुम्हाला आनंद होतो, पण त्यामागे कंपॅरिझनची भावना जनरेट होते की नाही होते? ती कंपॅरिझनची भावना तुमच्या लाईफमध्ये दुःखाचं मोठं कारण आहे. तुम्ही ऍज अ स्टुडंट, ऍज अ एम्प्लॉयर, ऍज अ बिझनेसमॅन, ऍज अ गृहिणी, तिला कंपॅरिझनला खूप सामोरे जावं लागतं. पण नेहमी लक्षात ठेवा, सोशल मीडियाच्या मागे जे काही चांगलं दाखवत असतो, त्या मुलाने फार स्ट्रगल केलेले असतात, फार चॅलेंजेसला फेस केलेलं असतं. कदाचित त्याची तुमच्यासारखीच वाईट संगत होती, पण त्याने संगत बदलवली, वातावरण बदलवलं, विचार बदलवले, कृती बदलवली आणि तेव्हा जाऊन त्याचं आयुष्य सुखमय, आनंदी, उत्साही झालं. तेव्हा जाऊन त्याने त्याच्या मनासारखा जॉब मिळवला, तेव्हा जाऊन त्याने त्याच्या मनासारखा बिझनेस उभा केला, तेव्हा जाऊन त्याने त्याच्या मनासारखं रिलेशन बिल्ड केलं. तर मग तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही जेव्हाच करू शकतात तेव्हा तुम्ही स्वतःलाच आत डोकावून पहा. तुमच्या सामर्थ्याचं, तुमच्या कौशल्याचं, तुमच्या गुणवत्तांचं मूल्यमापन कराल आणि स्वतःला आनंदी ठेवाल, तरच तेव्हा तुमचं जीवन सुखी, समृद्ध आणि आनंद बनेल. आणि हो,